महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। महाडवरून निघालेली संविधान यात्रा पोहोचली गोंदियात। माजी मंत्री राजकुमार बडोले यांनी केले स्वागत। महाड संविधान यात्रा आपल्या देशात संविधान लागू होऊन 75 वर्षे पूर्ण झाली, तरी देखील सर्वसामान्य लोकांना खऱ्या अर्थाने संविधान कळले नाही। उलट संविधानाच्या संदर्भात विरोधी पक्षाकडून गैरसमज पसरवले जातात। याच पार्श्वभूमीवर 9 ऑगस्टला महाडवरून संविधान साखर यात्रा काढण्यात आली असून ही यात्रा संपूर्ण राज्यात फिरून लोकांना सुविधांना संदर्भ जनजागृती करणार असून आजही यात्रा गोंदिया जिल्ह्यात पोहोचली असून माजी सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक मंत्री राजकुमार बडोले यांनी या संविधान यात्राचे गोंदियात स्वागत करीत विरोधकांकडून सुविधांना संदर्भात पसरविण्यात येणारा गैरप्रकार थांबवण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले। महाडवरून 9 ऑगस्टला निघालेली संविधान यात्रा ही 6000 किलोमीटरला अंतर ओलांडून 8 सप्टेंबरला चैत्यभूमी दादर मुंबई या ठिकाणी पोहोचेल आणि त्या ठिकाणी या यात्रेचा सभेत रूपांतर होत समारोप होणार आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी अमरदीप बडके, गोंदिया। विजय असो। ॲडव्होकेट विजय गव्हाळे, बारामती। काय सांगाल आपण संविधान यात्रेमध्ये फिरतात सतत कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा, काय मागचा अर्थ आहे? संविधानाच्या जागर यात्रेमध्ये लोकांचा प्रचंड उत्साह आहे आणि चांगला प्रतिसाद या ठिकाणी या जागर यात्रेला मिळतोय। संविधानाच्या संबंधी या अमृत महोत्सवी वर्षामध्ये संविधानावर राजकीय हल्ले होत आहेत आणि हे राजकीय हल्ले जे आहेत राजकीय स्वार्थासाठी केले जात आहेत। वास्तविक संविधानामुळे या देशामध्ये गीता आणि कुराणसुद्धा सुरक्षित आहे। एवढा पवित्र आणि मोठा ग्रंथ, या ग्रंथाचा उपयोग राजकीय खेळणं म्हणून केला जात आहे आणि याला अटकाव करण्यासाठी आमची जागर यात्रा या महाराष्ट्रामध्ये फिरत आहे। संविधान हे बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे आणि हे संविधान कुणालाही बदलता येणार नाही अशा पद्धतीची तरतूद या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे। संविधान इतकं मजबूत आहे की ते स्वतःचं रक्षण स्वतः करू शकतं। कुणीही मायचा लाल या संविधानाला धक्का लावू शकत नाही आणि जर कुणी हा धक्का लावायचा प्रयत्न केला तर तो भस्मसात झाल्याशिवाय राहणार नाही। ही गोष्ट या निमित्तानं आम्ही सांगू इच्छितो। संविधानाच्या संबंधीचे राजकीय खेळ बंद झाले पाहिजेत, हीच आमची भूमिका आहे आणि या निमित्तानं मी आपल्या मार्फत एकच संदेश देतो की दूध मागोगे तो खीर देंगे, लेकिन संविधान मागोगे तो चीर देंगे। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।